मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा। निवळीजवळ एसटी ट्रकचा भीषण अपघात। जिंदाल कंपनीच्या बेकायदा वाहतुकीचे 7 बळी। रत्नागिरीच्या जयगडमधल्या जिंदाल कंपनीतून बेकायदा अवजड वाहतूक करणारा भरधाव ट्रक त्या 7 जणांसमोर अक्षरशः काळ बनून आला। जवळपास 25 टनाहून अधिक कोळसा भरलेल्या ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि निवळी बावनदी दरम्यानच्या घाटात अपघात झाला। हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकनं बस रस्त्याच्या बाजूला दरीपर्यंत ढकलत नेली। एसटी चालकासह 8 ते 10 जण ट्रक खाली चेपले गेले होते। या प्रवाशांना बाहेर काढायला तब्बल 2.5 तासांहून अधिक कालावधी लागला। मुंबई गोवा महामार्गावरील या अपघातामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या आपत्कालीन यंत्रणेच्या मर्यादाही उघड झाल्या। कोळशाचा ट्रक जो आला आहे कोळशाचा रॉंग साईड तो पूर्णपणे रॉंग साईडने आला। एसटी वाल्याने भरपूर प्रयत्न केला वाचवण्यासाठी। एसटी वाल्याने खूप प्रयत्न केला, एसटीच्या ड्रायव्हरने पण खूप प्रयत्न केला, पण त्यांना चान्सच नाही मिळाला। हा पूर्णपणे रॉंग साईडने येऊन डायरेक्ट त्याच्यावर धडकला आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला। तो एवढा ओव्हरलोड होता तो ट्रक की त्या ट्रकमध्ये कोळसा आम्हाला काढायला 2 तास लागले, बाजूला काढायला, एवढा तो ओव्हरलोड होता। आणि त्यामुळे तो एसटीवर आपण बसवर जेव्हा तो धडकला तेव्हा फार मोठ्या प्रमाणात एसटीचं नुकसान झालं, म्हणजे जवळजवळ एसटी पूर्ण 31 जखमी। प्रशासकीय आपत्कालीन यंत्रणा कुचकामी ठरली असताना हातखंबा आणि निवळी गावातील तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत अनेकांचे प्राण वाचवले। 9च्या दरम्यान इथे अपघात झाला। अपघाताची खबर आम्हाला इतर मंडळींकडून फोनवर मिळाली। त्यानंतर आम्ही हातखंबा आणि निवळीचे सर्व ग्रामस्थ इथं हजर झालो। पाहिलं तर आतमध्ये 7 मृतदेह होते आणि 6 जण काहीतरी जखमी अवस्थेत अडकलेले होते। एकूण इंजुरी पेशंट आमच्याकडे 31 पेशंट ऍडमिट झाले आमच्याकडे, त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि 7 डेड बॉडी आले आमच्याकडे। असं आमच्याकडे 10 सव्वा 10 वाजल्या पण पेशंट सुरुवात झाली आमच्याकडे यासाठी। आम्ही 108च्या ॲम्ब्युलन्स आणि नरेंद्र माईच्या ॲम्ब्युलन्स ह्या ॲम्ब्युलन्सना बरीचशी आम्हाला मदत केली पेशंट आणण्यासाठी। तर अपघातग्रस्त ट्रकची पूर्ण चौकशी करण्याचे प्रादेशिक परिवहन विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत। संबंधित ट्रक ओव्हरलोडिंग आहे आणि संबंधित ट्रकमध्ये जे जाणारे ड्रायव्हर त्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स होतं का, संबंधित ट्रकवर प्रॉपर डॉक्युमेंट, अशा स्वरूपाचं त्यांनी RTOकडून एक डिटेल रिपोर्ट आपण सबमिट करायला सूचना दिलेली आहे त्यांना। त्याच्या आल्यानंतर त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात आली। या अपघातामुळे जिंदाल कंपनीतून होणारी अवजड वाहतूक आणि मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक पोलीस तसंच RTO विभागाच्या सोयीस्कर डोळेझाकीमुळे बेकायदा वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पण या सगळ्यात 7 निष्पापांचे बळी गेले एवढं मात्र खरं। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।